नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आहे. तर महिलांना मोठा धक्का बसलेला आहे. सर्वात मोठा धक्का बसलेला आहे महिलांना लाडकी बहीण योजनेत. तर काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे ATB गुरुजी सर तुम्हाला नवनवीन माहिती देत असतं रोज लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ATB गुरुजी म्हणजे मी अनिल पाटील तुम्हाला रोज नवनवीन अपडेट सांगत असतो. नवनवीन माहिती आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं सर्वांचं धन्यवाद. चला आजची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय आलेलं आहे, महिलांना मोठा धक्काबद्दल काय नवीन अपडेट आहे ते सर्व जाणून घेणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला आताच लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला काय महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार अपडेट देखील आहेत, त्या अपडेट पण आपण बघणार आहोत. आणि कशामुळे महिलांना धक्का बसलेला आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती सांगतो. तर पहा, पहिले आपण काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत, त्यानंतर मी तुम्हाला अपडेट सांगतो. हे बघा, अर्जात नवऱ्यासह बँकेत जॉईंट असलेले अकाउंट नंबर भरले आहे, त्यामुळे जॉईंट अकाउंट धारकांना देखील पैसे येणार नाहीत. बघा, जॉईंट अकाउंट जे आहे ते चालणार नाही. अनेक महिलांनी जॉईंट अकाउंट देखील इथे ॲड केलेलं आहे, त्यामुळे तुमच्या एकट्याचे खाते उघडून ते अर्जात भरून घ्या. तुम्हाला स्वतःचं तुम्ही फॉर्म भरताय ना, तर तुमच्या नावाने तुमचं बँक अकाउंट पाहिजे, तुमचं खाते पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ते पैसे लाडकी बहीण योजनेचे येणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःचं आता तुम्ही जरी जॉईंट अकाउंट तिथे जॉईंट केलं असेल तर ते तिथून एडिट करून कट करा आणि तुमचं एकट्याचं जे काही खातं आहे ते उघडून तिथे तुम्ही भरून द्या. मग तुम्हाला पैसे भेटून जातील, तरच तुम्हाला पैसे येतील. विशेष म्हणजे हे अकाउंट देखील आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. बघा, जे तुम्ही आता अकाउंट खोलाल नवीन, आता अनेक महिला नवीन खातं खोलत आहेत कारण लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना खातं गरजेचे आहे. एक तुम्हाला सल्ला देतो, बघा जे आपलं पोस्टाचं खातं आहे ते तुम्ही काढू शकता, त्यामध्ये लगेचच लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात. म्हणजे कारण त्यासाठी DBT आधार लिंक वगैरे सर्व ते त्यामध्ये असतं. परंतु आता जर तुम्ही कोणत्याही नवीन बँकेत जरी खातं खोलायला गेले आणि ते खातं तुम्ही ओपन केलं, सर्व झालं, तरी ते नवीन जरी तुम्ही फ्रेश अकाउंट ओपन करून पण त्याला DBT एनेबल नसतं आणि आधार लिंक पण नसतं, त्यामुळे ते परत अजून तुम्हाला करावं लागणार आहे, असं आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतोवर पोस्टचं जे खातं आहे, पोस्ट पेमेंट बँक, पोस्टाचं खातं खोला, लगेच तुमचं काम होऊन जाईल. चला महत्त्वाची माहिती पुढे बघा. दरम्यान सरकार 29 सप्टेंबरपर्यंत हा तिसरा हप्ता जो आहे महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. सरकारने तात्पुरत्या स्वरूपात 25 सप्टेंबरपासून पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. बघा, 25 तारखेपासून तात्पुरती सुरुवात झालेली आहे, म्हणजे किंचित महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तसेच 29 ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यात 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. जर 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर महिलांना मोठा धक्का बसणार आहे. बघा, जरी 29 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत जरी पैसे आले नाहीत तर महिलांना खूप मोठा धक्का बसणार आहे. आणि हा धक्का म्हणजे यामध्ये तुमची फार मोठी चूक असेल, काहीतरी त्यामध्ये तुमचं गडबड झालेलं असेल फॉर्ममध्ये, त्यामुळे तुम्हाला ते पैसे भेटणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे DBTचं महत्त्वाचं कारण येत आहे. DBT आणि आधार लिंक, जे आधार लिंक आहे ते करून घ्या. तसेच काही महिलांचा मोबाईल नंबर लिंक नाही, तर मोबाईल नंबरसाठी पण एक फॉर्म येतो, तो फॉर्म देखील तुम्ही भरू शकता. ओके, या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. चला पुढील महत्त्वाची अपडेट आपण समजून घेणार आहोत. पहिले हे तुम्हाला सांगितलं की 25 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे किंचित महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे. तसेच महत्त्वाचं 29 तारीख जी आहे, 29 ते 30 तारीख या तारखेपर्यंत सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येऊन जाणार आहेत तुमच्या खात्यात. बरोबर या तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. त्यामुळे या महिलांना पैसे भेटले, मला नाही भेटले असं काही कारण
काढू नका, काही टेन्शन घेऊ नका, सर्वांना या योजनेचा लाभ भेटणार आहे, सर्वांना पैसे भेटणार आहेत, टेन्शन घेऊ नका. ओके, चला पुढील अपडेट बघा महत्त्वाचे. तर बघा जरी महिलांना मोठा धक्का बसणार आहे याबद्दल जी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे, तर जरी 29 किंवा 30 तारखेपर्यंत पैसे आले नाही तर महिलांना मोठा धक्काच बसेल तो, कारण पैसेच त्यांना भेटणार नाही. त्यासाठी तुमचं काहीतरी मिस्टेक असेल तर त्यासाठी ते तुम्हाला सुधारावं लागणार आहे. एडिटचं ऑप्शन तुम्हाला भेटेल, त्यामध्ये तुमची जी काही चूक असेल ते तुम्ही दुरुस्त करून परत सबमिट करू शकता, मग ते सर्व व्यवस्थित होऊन जाईल. चला पुढील अपडेट बघा. इतक्या महिला ठरल्या लाभार्थी. आता इतक्या महिला लाभार्थी ठरल्या त्याबद्दल एक छोटीशी माहिती ती पण समजून घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 2,40,00,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1,07,00,000 महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला, त्यावेळी तब्बल 52,00,000 महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला, अशी माहिती देखील अदिती तटकरे यांनी दिली. पुढे बघा, सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे. बघा सप्टेंबर असो किंवा जे मागील अर्ज असो त्या सर्व अर्जाची काय चालू आहे, छाननी सुरू आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा, असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. तर जरी तुमचं पैसे अजून आले नाहीत तर तुमचं जरी फॉर्म अजून पेंडिंग आहे किंवा रिव्ह्यूमध्ये आहे तर ते छाननी चालू आहे, लवकरच तुमचं फॉर्म अप्रूव्हल मंजूर केला जाणार आहे. आलं लक्षात. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. आता ही महत्त्वाची अपडेट आहे बरं, ही अपडेट पण समजून घेऊ आपण आता थोडक्यात. लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्या महिलांना किती महिन्याचे पैसे मिळणार याबद्दल माहिती आपण समजून घेणार आहोत. बघा तुमचा फॉर्म जरी सप्टेंबर महिन्यात अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला किती पैसे भेटणार आहेत, कारण ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांना पहिले 3,000 भेटले नव्हते तर त्यांना 4,500 रुपये आलेले आहेत, आणि ज्यांना आले नसेल त्यांनी 29 तारखेपर्यंत वेट करा, पैसे येऊन जातील. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे तर मग किती पैसे भेटतील. सप्टेंबरमध्ये जरी फॉर्म अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासूनच 1,500 रुपये भेटणार आहेत. याबद्दल GR आलेला आहे, निर्णय झालेला आहे. ओके, पुढील अपडेट बघूया आपण आता. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता ही माहिती सांगण्याचं कारण एकच आहे की कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही, सर्वांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे माझं हे झालं नाही, मला पैसे आले नाही, काहीच तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. 29-30 तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ओके, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची ही अपडेट होती. तर जी पण छोटी किंवा मोठी अपडेट येत असते ते सर्व माहिती मी तुम्हाला देण्याचं इथे प्रयत्न करत असतो. आणि महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती बघितलं आहे, जॉईंट अकाउंट असेल तर ते काढून घ्या. तुम्ही तुमचं स्वतःचं नावाचं अकाउंट तिथे ॲड करा. महत्त्वाचं म्हणजे 25 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 29 ते 30 तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. आणि ज्यांना 29 तारखेला पण पैसे भेटणार नाहीत तर त्यांना मोठा धक्का बसणार आहे. म्हणजे मग तुम्हाला जे गडबड असेल तुमच्या फॉर्ममध्ये ते एडिट करून ते दुरुस्त तुम्हाला करून घ्यायचं आहे, मग तुम्हाला ते पैसे भेटून जातील. आलं लक्षात. तसेच किती महिलांना लाभ भेटला आणि ज्यांचे फॉर्म अजून अप्रूव्हल झाले नाही त्यांची छाननी चालू आहे, काही टेन्शन घेऊ नका, छाननी पूर्ण होताच ते तुम्हाला भेटून जातील. आणि सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत. आणि या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही, सर्वांना या योजनेचा लाभ भेटेल. ओके, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.